हॅलो, धन्यवाद संतोष दादा घरत, ज्यांचा आवाज आपण ऐकला. पहिला सामना अगदी एकतर्फी झाला, लो स्कोरचा झाला आणि एका चेंडूवरती तो सामना संपला सुद्धा. सेमीफायनलचा मॅच पाहतोय आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये. जो जिंकेल तो एखाद्या किमान ट्रॉफीचा तरी हकदार ठरेल. जो संघ जिंकेल त्याला कॅश प्राइज आणि ट्रॉफी मिळेल, त्यासाठी चाललेली लढत. एकीकडे टीम पाहतोय आपण दुर्वा 11 घरकुल च्या विरोधात संघ पाहा मिळतो आपल्याला प्रयाग 11 उसारली. या दोन संघामध्ये 4 ओव्हरचा मॅच असेल. सेमीफायनलचा सामना, या दोन संघामध्ये काटेकी टक्कर होईल. मागचा सामना एकतर्फी झाला, मात्र या सामन्यामध्ये थोडंसं स्कोर करण्याचा प्रयत्न करेल टीम घरकुल संघ. तेजस आणि आदित्य ही जोडी मैदानावरती पहा मिळतो आपल्याला. लेट्स प्ले. जयेश, पहिलाच बॉल फुलटॉस होता, गॅप मध्ये ढकायचं होतं. काय झालं, मिसअंडरस्टँडिंग. आणि तेजसची मोठी विकेट मिळाली या ठिकाणी. टीम उसरली संघाला खूप मोठी विकेट होती, प्राइज विकेट मिळाली. ज्या दोन लढतीमध्ये अगदी एकट्याने सामने जिंकवले होते, त्या तेजसला बाद करण्यात यश प्राप्त केलंय टीम उसारलीने. राहुल दादा सकपाळ यांचं सुद्धा आगमन झालं स्टेजवरती. या स्वागत असेल आपला. पहिल्या बॉलवरती मोठी विकेट मिळाली आणि बंडाऊनला पाहतोय आपण सचिन टिके जात असताना मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आपली टीम उसारले बुद्रुक संघाची. खूप चांगली गोलंदाजीच्या जोरावरती त्याने सामने जिंकले. पहिल्या सामन्यामध्ये अंजूर संघाला परास्त केलं, मागच्या सामन्यामध्ये नावडे टीमला. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, 0 या धावसंख्येवरती 2 धक्के दिले जातात दुर्वा 11 घरकुल. माझं खरं प्रेम होतं तिच्यावर, माझं खरं प्रेम होतं तिच्यावर. मग आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. वाट इज तुझंच गाणं तुलाच लागू हो. एक विमल खाली की बरं वाटतं भाऊजी त्याला. चला, सकपाल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपला. 0 या धावसंख्येवरती 2 विकेट. डावकरी हाताचा बॅटर आला आता अश्वित. अद्याप संघाचं खातं खुलं होत नाहीये. ओ पुन्हा एकदा बॉल हवेत होता. पॉइंटचा फिल्डर पाठलक करतोय, चेंडू चालला आता सीमारेषे जवळ अडवलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2 बाद 2 अशी नाजूक स्थिती आहे दुर्वा 11 घरकुल संघाची. खूप चांगली लढत पाहायला मिळेल का, कारण आता गोलंदाजी फार चांगली होते आणि ट्रॉफी पहिल्या दुसऱ्या नंबरची ट्रॉफी मिळेल एखाद्या संघ जिंकेल त्याला. त्यासाठी चाललेली लढत आहे, लढाई आहे. ऑन साइडला कॅच होतं, बॅक टू बॉलर्स खेळत असताना पाहतोय जयेश डांगरकरला. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये, सातत्याने अशी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये या उसरले बुद्रुक संघाने केलेली आहे.
फुल टॉस गॅप मध्ये ढकलायचं होतं. थोडी खराब फिल्डिंग, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा चौकार. बाबा यानं 100% सकाळचे गाणं ऐकलं बाय. किरिश्का गाणं, किरिश्का जबरदस्त आहे, पण जबरदस्त प्रयत्न आणि तिथे मात्र झेल. वा किरीश. चला एक चौकार आला मगाशी. दाबाना थोडस वेग देण्याचा प्रयत्न डावकरी हाताचे बॅटर करतात. अश्वित 6 धाबा. पुन्हा एकदा फटका. खेळात मात्र किपर आल्या त्या ठिकाणी. डॉट आला. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये 2 बाद. धावसंख्या 6 घरकुल संघाची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी जयेश डांगरकरच्या माध्यमातून. 2 बाद 6 अशी नाजूक स्थिती आहे. सचिन टिके स्ट्राईक वरती आहेत. अजय डांगरकरला पाहतोय आपण ओव्हर नंबर 2 मध्ये. अत्यंत चांगली स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा. आयोजकांनी खूप मेहनत केली आहे स्पर्धा यशस्वी करण्यामागे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. जवळपास खेळाडू नाही, दूरवरून आल्यात. एकचा कॉल आहे, दुसरा आणि आता रनआउटची विकेट गेली आहे. सचिन टिके बाद होत असताना धक्का लागला. तिसरा 7 या धावाईवरती. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळाला वंदाची 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 सुपली सोन्याची. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले. नवीन बॅटर मैदानावरती. संदीपला पाहतोय. धावसंख्या फक्त 7च धाबा आहेत. अतिशय महत्वपूर्ण मॅच पहा मिळतो. सेमीफायनलचा सामना 2 संघामध्ये. घरकुलच्या विरोधात उसारली बुद्रुक. सोमनाथ दादा घरे त्यांना विनंती करायची की आपण मंचावरती सकपाळ साहेब आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा. राहुल सकपाळ आहेत. हा त्याचबरोबर गोमाशेठ मात्रे कुट्टारी गाव यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. स्लॉक स्वीप केलाय. पटका चांगला आहे. संदीपच्या बॅटमधून आल्यास मात्र मोठा पटका खेळत असताना 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकते. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू अगदी वेगाने निघून गेला. 9 धावा आहेत. अद्याप बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय घरकुल संघ. पुन्हा एकदा तेच सर्राट चेंडू फेकला जातोय. या दरम्यान व्यासपीठावरती पाहतोय आपण कुटारी गावचे उद्योजक सन्माननीय गोमाशेठ मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे. चेंडू गेला डॉट. लेटकट केला. फटका चांगला आहे. शक्तीपेक्षा युक्ती चांगली आहे दाखवत असताना फलंदाज संदीप. वापर केलाय. सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं. एका टप्प्याने सीमा पार. 4 धावा. चेंडू गेलाय सीमा पार, मारला सणसणीत चौकार. थँक्यू. चौकाराची गरज होती. संदीप यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये थोडस बदल केला जातोय.
पुन्हा एकदा जबरदस्त फटकाय. खेळाडू वेगावान आहेत. चेंडूवरती वेगाने आल्यात. एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आहोत. आल्यात आल्यात. किरोली संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सेमीफायनलचा सामना सुरू आहे दोन संघामध्ये. एकेरी धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे मात्र वेगाने चेंडूवरती फिल्डर आल्या तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 2 ओव्हरचा केस समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये सुरुवातीला विकेट गेल्या मात्र या ओव्हरमध्ये एक रनआउटची विकेट आली. तिसरी आणि धाबा झाल्यात. ते एकूण धावसंख्या 3/15. आमचं जावय बापू करता
गेलं यस रिव्ह्यू या थर्ड अंपायर ओके. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. प्रकाश दादा मैदानावरती गोलंदाजावरती संशय नोंदवलेला आहे पेकीसाठी. चला आमचे प्रकाशदादा पवार तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जात असताना पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. बॅकफुटला जाऊन कट केलाय. फिल्डर दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट होत असताना 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. संदीपने सुद्धा हळूहळू का होईना मात्र चांगली बॅटिंग केली आहे. 6 चेंडू 9 धावांचं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी दुसरीकडे 2 षटकार मोहितच्या बॅटमधून सुद्धा पाहिले आपण. 5 चेंडू 14. रिव्हर्स फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल दूरवरती आहे. झेल ड्रॉप. एक धाबा झालं तर आता 36 एखाद्या फटक्याची गरज आहे. 36 धाबा. लास्ट टू गो. ओ क्लीन बोल्ड यॉर्कर होता. जागा बनवण्याचा प्रयत्न सरळ बॅटने केला असते तर धाबा झाल्या असत्या मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि आता धाबा झाल्या ते एकूण 36 टार्गेट आहे मॅच मध्ये. लावणी नको ना बावणी नको लावायचं तो लाव चांगला लाव. चांगला लाव दे विमल विमल नको तुझ्या गाणी नको लावू इथं. दिबा पडला त्याला तुला पटकन त्या गाणी काय
धावा करायच्या ते एकूण 36 झाल्या. 37चं टार्गेट आहे मॅच मध्ये. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. स्केअर ऑफ द विकेट केले पहिल्या बॉलवरती. वेलकम बाउंड्री 4. पहिल्या बॉलवरती चौकाराने स्वागत करत असताना बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन मात्र अतिशय चांगली होती. हेच पंच सांगत असताना अजय डांगरकर आणि जयेश ही जोडी पाहतोय. गोलंदाज संदीप. फटका चांगला आहे. मिडॉनचा फिल्डर त्याच्या डोक्याच्या वरून काढलाय बॉलला. 1 बाउन्स 4 चौकार. गुड शॉट. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. थँक्यू. 2 चौकार आल्यात. 3 बॉल 2 चौकार. नाहीये तुम्हाला धाबा रोखाव्या लागतील कारण टार्गेट जास्त मोठे नाहीये. 37चं टार्गेट आहे मॅच मध्ये. फाईट करू शकता. चांगली गोलंदाजी झाली तर. चांगला बॉल या ठिकाणी कबसला. तोपर्यंत एकेरी धाव मिळाले. 9वी धावसंख्या पहा मिळते स्कोरबोर्डवरती. काचा दिवस या स्पर्धेचा गाजवला खऱ्या अर्थाने टीम किरोली संघाडे. आणि आजचा दिवस कोण गाजवेल, जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी मिळेल. मग त्यासाठी घरकुल असेल की उसारली याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. फुल टॉस. कॅचचा कॉल आहे. फिल्डर नाहीये. डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3रा चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा 2चा कॉल आहे मात्र नाहीये. एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलं. त्यांना माहित आहे 3 चौकार आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धाबा झाल्यात त्या 14. बिनबाद 14. चांगली अशी सुरुवात करत असताना टीम उसारली. थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. गोलंदाज सचिन टिके यांना पाहतोय. 2रं षटक. रिवर्स. पहिलाच बॉल होता. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. स्पिन गोलंदाजी आहे. त्यामुळे तुम्हाला खेळण्यासाठी थोडा विचार विमर्श करून घ्यावा लागेल. फुल टॉस. कॅचचा कॉल. फिल्डर दूरवरती. फ्लॅट पॅरेलाल. षटकार. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर स्लॉक स्वीप करत असताना हा षटकार आलाय. फलंदाज जयेश डांगरकरच्या बॅटमधून.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू पाठीमागे चाललाय, अडवलं गेलंय बॉलला. पंच बाहेरची कुड करत असताना 1+1 बाय 1 गेट 1. 2 धावा मिळाल्या. चेंडूने वळण घेतलं होतं, पॉइंटला फिल्डर होते, एकेरी धाव मिळाली. धावसंख्या पहा मिळतो 37. धावसंख्येचा पाठलाग करत असताना कॅचिटचा कॉल, फिल्डर दूरवरती, 1 बाउन्स, 4 चौकार. चौकार षटकार येत असताना आता विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालाय संघ. आताचा बॉल चांगला होता, स्लोवर डिलिव्हरी, हलकसा अपील पहा मिळतो आपल्याला. तर पंचांनी कोणत्याही प्रकारचा डिसिजन दिलं नाहीये, म्हणजे नॉट आउट. षटकार ओव्हर पिच बॉल फेकून दिला डीप मिड विकेटच्या भरून. आला षटकार, धाबा झाल्यात ते आता 33 2 ओव्हर मध्ये. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. फक्त आता 4 धाब्यांची गरज आहे. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार आला, त्यामुळे सामन्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. तेजस आलाय गोलंदाज. चौकार आलाय, 4 धाबा पहा मिळतात आणि विजयाचा फटका येत असताना पाहायला मिळाला. खरं तर उसरली संघाने पटापट सामने खेळल्यात, अगदी एकतर्फी सामने जिंकल्यात आणि आता ते ट्रॉफीचे हकदार ठरल्यात. आता सामना पहा मिळेल आपल्याला किरवलीच्या विरोधात उसरली बुद्रुक. प्रत्येक वेळेला त्याने मात्र